तो या साऱ्याची जी चर्चा आपण करतो आहोत त्याची शहानिशा काही क्षणामध्ये होईल. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूयात. या शेवटच्या रजनीला होईल प्रारंभ. गोलंदाजी मार्क मध्ये स्वराज म्हात्रे एक वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जातो. इकॉनॉमिकल नेहमीच तो स्ट्रॉंग राहिलाय. त्याच खेळाडूला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतो आहे. स्वराज, स्वराचा वेग, स्वराचा टप्पा, स्वराची दिशा, स्वराची भेदकता, स्वराची गोलंदाजीतला क्लास हा आपण नेहमीच पाहिलाय. आज तो गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय. गोलंदाजी मार्क मध्ये स्वराजला आपण पाहत आहोत. पहिला बॉल पडेल. गोलंदाजी मार्क मध्ये स्वराज दाखवत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. अंतिम रजनी. पहिला बॉल पडेल. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू 8 वाजून 49 मिनिटांनी पहिला बॉल इथे डिलिव्हर करण्यात आला होता. बॅकफुटला डॉमिनेट केलं. पहिला चेंडू अपेक्षित केला होता ओंकार पाटीलने की वेगाने टाकला जाईल, परंतु पहिला चेंडू हा कमी गतीने पाहायला मिळाला आणि तो देखील शरीर भेदक मारा. पहिला बॉल साठी लेंथ अँड लाईन मध्ये गुडलेन स्पॉट वरून राईज होणारा चेंडू राहिला जो शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळतोय. सिंगल आली. ही बाब जमेची. अकाउंट ओपन झालं पहिल्या बॉल वरती. ओंकार आणि ओंकार मिस्टर 360 म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात आलाय. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फॉर्मॅट मध्ये बोलवण्यात आला. डीप एक्स्ट्रा कव्हर करण्यात आला लेफ्ट हँडर बॅटर साठी. पहिला बॉल पडल्यानंतर एक सिंगल आली आहे. पुढचा चेंडू विकी साठी उजव्या यष्टीच्या बाहेर राहिला. हा चेंडू जो दिशाहीन राहतोय. अतिरिक्त धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाला. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आहेत. 2 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं. आडव्या बॅटने ऑन साइडला विकीच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्हाट अ फॅन्टास्टिक शॉट. षटकार. पुढचा बॉल यावेळेला बिस्तामिक राहिला. फटका बसला. स्वरा चेंडूच्या खाली आलाय. त्याने जे टिपला. बोल्ड अँड कॉट. फर्स्ट विकेट गोज डाऊन. विकी डिपाच. वरती आहेत. 8 ऑन दी बोर्ड. डबल माइंडेड स्ट्रोक पाहायला मिळाला होता. तो अर्थात विकीचा डबल माइंडेड झाले. अगदी आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने वॅकंट सेरी होता. लॉंग ऑन मध्ये खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. बॅटची लिडिंग एज घेतली आणि अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वराजने सहज आणि सोपा झेल इथे टिपलेला पाहायला मिळाला. व्हेरिएशन किती महत्वाचं असतं राहतं पहा. व्हेरिएशन आणि व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी होत असताना विकेट प्राप्त केली आहे. संघाची धावसंख्या 8. फलंदाज पहिला बाद झाला विकी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना परेश ठाकूरला आपण पाहत आहोत. परेश ठाकूर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होतो. इन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंग साठी दाखल झाला. परिस्थिती जितकी गंभीर ना तितका हा खेळाडू खंबीरपणे उभं राहावं लागेल. त्या अर्थात परेशला देखील ऑन साइडला खेळला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहेत. एक मानाची सन्मानाची आणि उरण पूर्व विभागाच्या अभिमानाची स्पर्धा युवा अध्यक्ष प्रवीण कासे चषक 2025 चा हा थरार
अनुभवतो आहोत. चौथं पर्व आणि या चौथ्या पर्वावरती तमाम क्रिकेट रसिकांनी करावं गर्व असे चौथं पर्व. उजव्या यष्टीच्या बाहेर लटकट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. स्वराजने हे चेंडू सातत्याने हाताळले. ओमकारच्या अगेन्स्ट एक रणनीतीबद्ध कामकाज होतं. ऍक्शन रिप्ले पहा, उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये सातत्याने जाणवतं की पडल्यानंतर बाहेरचा चेंडू आतमध्ये आला होता. वळण देखील प्राप्त केलं, उसळी होती आणि बाउन्स देखील तितकासा, अगदी वेग देखील तितकासा चांगला पाहायला मिळाला. पुढचा बॉल आडव्या बाटने ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. इथे क्षेत्ररक्षण खराब झाला. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. 2 धावा दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 11. पहिल्या षटकाचा खेळ संपला. नेल्सन आकडा स्कोर कार्ड वरती 11 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. हौसले आहेत ना, किती बुलंद आहेत ना, हे पाहावं लागेल. हालात वो ना रखो कि हौसलों को बुलंद, बल्कि हौसले वो रखो कि हालातों को बदल दे. अर्थात तुम्ही आज किती चांगला खेळ करताय. विकेट जरूर गमावली आहे, परंतु या पुढचा खेळ तुमचा कसा राहणार आहे, किंवा धावा किती चांगल्या तऱ्हेने गोळा केल्या जातील. जो भीता व कल था, पहिल्या षटकामध्ये जे घडलं, गोलंदाजाने आपल्यावरती हावी राहिला होता, हे विसरून आपल्याला एका नव्या उमेदीने सुरुवात करायची आहे. 5 षटकांची मॅच. स्कोर कार्ड वरती 11 आल्यात. एक फलंदाज बाद झाला. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाडीस लॉंग ऑफ या दर्जाचे क्षेत्ररक्षण आपण पाहत आहोत. स्कोर कार्ड वरती 11 बनलात. एक फलंदाज बाद. पुढचा बॉल रुणालचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. स्क्वेअर कट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. रन्स मिळतील त्या अर्थात 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. पंधराला 1 आपण पाहत आहोत. पुढचा बॉल यावेळेचा चेंडू बॅटची आतली कडा इथे घेतली होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल कंप्लीट केली आहे. दुहेरीचा प्रयत्न. काय धावले दोन्ही बॅटर. ओमकारचं कौतुक करेन मी. डेंजर एंट्री तो धावत होता, त्याचा कॉल होता, तो वेगाने धावला. चित्याची चपळाईने हरणाचा वेग त्याने धारण केला. ठाऊक होते ही रिक्स आहे, इथे तोटा होऊ शकतो, परंतु जो रिक्स घेतो तो मोठा होतो हे ओमकारला ठाऊक होतो. वेगाने धावला. रन्स गोळा करण्यात आला. तो 2 17 धावा धावलकावरती आहेत. रोनाल्डच्या अगेन्स्ट काहीतरी रणनीती वेगळी अपनावली जाते. पहिल्या 2 बॉलवरती 6 धावा आल्यात. बॅटिंग चांगली करतो परेश. यावेळेचा चेंडू फ्रंट लेग पुढे आणला होता. समोरच्या दिशेने लॉफ करण्याचा प्रयत्न इथे केला, परंतु कमी गतीने आणि खोलवर टप्प्याचा हा चेंडू इथे पाहायला मिळाला. डॉमिनेट करणारी गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. 4ही मुंड्याची केलं होतं फलंदाजाला. एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. कौतुक करायला हवं. कमबॅक होणं गरजेचं राहतं. 6 धावा पहिल्या 2 बॉलवरती आल्यानंतर यावेळेचा बॉल देखील उजव्या यष्टीच्या बाहेर, जो दिशाहीन गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. वारंवार हे चेंडू तुम्ही सातत्य जे पाहायला मिळालं गोलंदाजीतलं, कारण उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतो. एक कॉरिडॉर मेंटेन केला. अनसर्टनिटीज कॉरिडॉर इथे पाहायला मिळाला. इन्व्हिटेशन दिलं बॅटर परेश ठाकूरला. फलकावरती 18. एक फलंदाज बाद. आडव्या बॅटने ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एका सिंगल पेक्षा जास्तीचं काय नाही. स्वराज होते डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. स्वराज आपल्या गोलंदाजीच्या व्यतिरिक्त आपल्या फलंदाजीच्या जोरावरती हे अनेक मैदान गाजवत असताना पाहायला मिळालेत. बॉलची जुगलबंदी करण्या व्यतिरिक्त बॅटने अद्भुत कौशल्यासाठी स्वराज मात्र नेहमी जाणला जात. त्याची उपयुक्तता संघासाठी महत्वाची राहते. 19 बंडात एक फलंदाज बाद. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल.
यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर खोला टाकला, वेगवान अगदी धारधार अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते. प्रचंड वेग धारण केला जातोय गोलंदाजी करत असताना. इथे कस लागलाय गोलंदाजांचा. वेग पहा, उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला होता, चॉप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ओंकार साठी काही वेगळी रणनीती आहे. यावेळेचा चेंडू ऑन साइडला, शॉर्ट मिड विकेटला, रन्स मिळणार नाही, अर्थात डॉट बॉल आलाय. धाबा थांबल्या, 2 षटकांचा खेळ संपला. 19 धाबा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना आरपीजी 11 मुरबी टीम धावफलकावरती 19 ला 1. शिरडी वही जाते हैं जिनको साई बाबा बुलाते हैं. अनेक खेळाडूंचे सामने जे आहेत ना ते साईबाबांच्या श्रद्धेवरती आणि साईबाबांच्या जोरावरती चालतात. कारण अनेक वेळेला आत्मविश्वासाने खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात, कारण ते साईंचे भक्त असतात. अनेक खेळाडूंना आपण पाहिलं, मग राहुल सारखा खेळाडू किंवा विराट कोहली सारखा खेळाडू, अनेक वेळा सचिन तेंडुलकर सारखा खेळाडू पाहायला मिळाला. परंतु ईशान किशनच्या हातावरती टॅटू आहे. तो म्हणतो की माझे संपूर्ण मॅचेस जे आहेत ना यांच्याच भरोशावरती चालतात. गोलंदाज स्वराज मात्रे पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. स्वराज मात्रेला आपण पाहतोय, वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जाणारा गोलंदाज. कुतूहलाचा विषय त्याच्या गोलंदाजीतला क्लास आपण नेहमीच पाहिलाय की तो व्हेरिएशन चांगल्या दर्जाची करत असताना पाहायला मिळतो. आतिजी गावंड साहेब यांना विनंती असेल, या आपले हार्दिक स्वागत. फलकावरती येते 19 19 ऑन दी बोर्ड. 4 फ्रेम मध्ये तुम्ही पाहता या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण. पुढचा बॉल खुला टाकला होता, हलक्या हाताने खेळले परेश. एक सिंगल आली, एकापेक्षा जास्तीचं काही नाही. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 20. कुणालजी भोसले साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या पाहायला मिळतात. इंडियन कस्टम साठी त्यांचं कामकाज नेहमीचा चर्चेचा विषय राहिला आणि कुणालजी भोसले साहेब यांचं कौतुक आपण करायलाच हवं. 19 बनल्यात, 19 ऑन दी बोर्ड आहेत. 19 ला जिथे आपण एकेरी धाव आली, अर्थात 20 बनल्या. 20 ऑन दी बोर्ड आहे. वीस धाबा धावफलकावरती आहे. 20 ऑन दी बोर्ड, 20 धाबा धावफलकावरती. एक फलंदाज बाद. पुढचा बॉल स्वराज. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय, स्लॉक स्वीप केला होता. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आला. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर एक सिंगल मिळेल. एक सिंगलच्या बरोबरीने संघाची धावसंख्या वाढती आहे. धावफलकावरती 21 रन्स आलेला नाही आहेत. मुरबी संघ आपण सातत्याने पाहतो ना की ज्या धावांसाठी आणि ज्या खेळासाठी जाणला जातो तो खेळ इथे झालेला पाहायला मिळालेला नाही आहे. प्रवीणदादा पाटील साहेब ज्यांची उपस्थिती आपण पाहत आहोत, खारघरचे नगरसेवक, ज्यांना आपण अनेक स्पर्धांमध्ये ज्यांनी आपला संघ उतरवला. रतनबुवा स्मृती चषकामध्ये प्रवीणजी पाटील साहेब, प्रवीण 11 या नावाने संघ नेहमीच उतरवताना आपण ज्या प्रवीणजी पाटील साहेबांना पाहिलं त्यांची उपस्थिती आज व्यासपीठावरती पाहायला मिळते. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रवीणजी पाटील साहेब यांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचा संघ नेहमीच उतरवत असताना पाहायला मिळाला. प्रवीण 11 खारघर, त्या संघाचे सर्वे सर्वा ज्यांना आपण स्क्रीन वरती पाहत आहोत. स्कोर कार्ड वरती रन्स त्या अर्थात 22 धावा आलेला नाही आहेत. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला बाची आपली कडा घेतली होती, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक चिकी सिंगल. एक एक धाव किती महत्वाची आहे पहा. एका एका धाव्याने संघ पुढे सरकत असताना पाहायला मिळतो आहे. एका एका धाव्याने अनेक सामने जिंकता येतात. एका एका धाव्याने अनेक मोठ्या स्पर्धा जिंकता येतात.
अपवाद त्याला विश्वचषक देखील आहे. तेवीस धाबा धापलकावरती आहेत. 23 ऑन दी बोर्ड. 23 धाबा धापलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर बाग फुटला आले, कट करण्याचा प्रयत्न. गोलंदाजांनी जणू काय साखळदंडाच्या भिड्यास टाकल्या पायामध्ये फलंदाजांच्या. रन्स आलेला नाहीये, चळो की पळो करून सोडलंय. धावा इथे थांबलेल्या पाहायला मिळाल्या. ही कोंडी फोडावी लागेल. एक नामचीन, प्रतियश, प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित असा खेळाडू ओमकार मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याला चांगली साथ परेश ठाकूर देतोय. 7 बॉल 10 धाबा त्याच्या बॅटमधून आला. पुढचा चेंडू गोलंदाज स्वराज. यावेळेला वेगवान वेगवान जेथे जणू काय वेगावरती स्वार होऊन तो गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. इतका प्रचंड वेग त्याच्याकडे आहे आणि या वेगाने तो गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्ध्याच्या फलंदाजांना जणू काय जखडून ठेवलंय. धाबा थांबल्यात, रन्स आलेला नाही आता अद्याप. इकॉनॉमिकल स्ट्रॉंग आहे गोलंदाज. यावेळेचा बॉल बाची लिडिंग एज लॉंग स्टॉपला रन्स मिळतील त्या अर्थात इथे 4. हा आलाय नशिबाचा चौकार. शुभशंकर तो ना कैलासपती ना रंगोदन तो गणपती नतमस्तक या चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती. देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. शिवछत्रपतींचं एक गीत आपण ऐकलं. मैदानाच्या आतमध्ये रन्स बनला त्या अर्थात 28 एक फलंदाज बाद. या मैदानाच्या आतमध्ये या धावा आलेल्या नाही आहेत. मैदानावरती त्या दर्जाचा खेळ करून दाखवावा लागेल. यज्ञेश पाटील गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतं. ओंकार सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. परेशा बाट मधून एक चौकार आलाय. 3 षटक संपल्यात. आता टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावे लागेल. ही कोंडी फोडावी गरजेची लागणार आहे. त्या दर्जाचा खेळ करावा लागेल ओंकारला. त्या खेळासाठी तो नेहमी जाणला गेला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवरती यज्ञेशला आपण पाहत आहोत. चला नेक्स्ट मॅच साठी इन्व्हाइट करूया दोन्ही टीमचे कॅप्टन. रिपोर्टिंग करा. एका बाजूला संघ असेल तो अर्थात या मॅचच्या दरम्यान एका बाजूला साई कृपा नेहरू आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल तो अर्थात बोनखोडे 11 बोनखोडे. साई कृपा नेहरू आणि त्याच्या अगेन्स्ट बोनखोडे व विरुद्ध बोनखोडे 11 बोनखोडे या टीमला आपण पाहणार आहात. गोलंदाज सज्ज होतो. अर्ध विकेटने गोलंदाजी मार्क मध्ये पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर वेगाने चेंडू टाकला. दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अतिरिक्त धाव. वेग प्रचंड होता परंतु दिशा इथे गमावली आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. मैदानावरती ओंकारला बीता व कल था अजूनही पुढे काही बिघडलेला नाहीये. एक चांगला खेळ करत असताना धावा गोळा करणं हे गरजेचं राहणार आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन पाहायला मिळतो. अतिरिक्त धाव. एकंदरीत 2 अतिरिक्त धावा इथे या स्वरूपामधून आलेल्या पाहायला मिळाल्या आणि एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करणारा गोलंदाज जो दिशाहीन गोलंदाजीने या षटकाची सुरुवात करत असताना पाहायला मिळतो आहे. ओमकारच्या अगेन्स्ट काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. चर्चा याच गोष्टीशी झाली असेल की चांगल्या टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करणं गरजेचं राहील. गोलंदाजी मार्क मध्ये यज्ञेश पुन्हा एकदा सज्ज होईल. अतिरिक्त धावा आल्या. लोड फुल टोस आडवा बाटने कोंडी फोडली आहे. चेंडूला धाडलाय. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाईचा वर. हवाई अल्ला षटकार.
रात संपदा पहाट होईल पुन्हा 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 नव्याने रात्र संपल्यानंतर पहाट होणारच आहे. ज्या गोष्टी झाल्यात ज्या बिघडल्यात त्यांना बाजूला सारावं लागेल. यावेळेला आणखीन एक धमाका आकाशाला गवसणी घालणारा हे स्ट्राईक केला आणि आणखीन एक ठोकला षटकार. धाबा फलकावरती आहेत. मुरबी संघ म्हणत असेल तोफ तलवारे हाथी घोड़े फौज तो तेरी सारी थी मगर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या दर्जाचा खेळ त्याचा पाहायला मिळाला. सुरुवातीला तो अडकला परंतु आता मात्र त्याच दर्जाचा खेळ त्याचा पाहायला मिळतो. 9 चेंडू 17 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. चांगली बॅटिंग करतो ओंकार पाटील. षटकार आले ते 2. यज्ञेशच्या अगेन्स्ट रणनीतीबद्ध कामकाज झाला कारण मागील 2 बॉल मध्ये 14 धावा त्याने खर्च केला. खर्चिक साबित. उजव्या यशीच्या बाहेर वाईड यॉर्कर. इथे पंचांकडे अपील. एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव इथे येत असताना पाहायला मिळते. एकंदरीत सुदर्शनजी मागील 2 बॉल मध्ये आपण विचार केला तर 15 धावा आल्यात. यज्ञेश पाटील ज्या पद्धतीने गोलंदाजी तो करत असताना पाहायला मिळाला. चर्चा या गोष्टीची होईल ना की ज्या दर्जाची गोलंदाजी तो करतो वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतो आणि याच वाईड यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये त्याने 2 चेंडू जे अगदी पुढ्यात टाकल्यात. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर पॉइंटला खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. रन्स अवेलेबल आहेत. मोठा होता गॅप होणार नाही. इथे धावांचा तोटा. रन्स मिळतील 4 आणि किडेक खणखणीत चौका. मागील 3 चेंडू मध्ये 19 धावा खर्च केलेला गोलंदाज इथे यज्ञेशला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा दाखवलं असताना पाहायला मिळेल. 47 धावा आल्या. 47 रन्स ऑन दी बोर्ड. 47 धावा. 10 चेंडू मध्ये 21 धाव संख्येवरती नॉट आउट खेळतोय तो अर्थात ओंकार पाटील. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. या फटक्यामध्ये किती वजन आहे पाहावं लागेल आणि अर्थात रन्स इथे मिळतील. ती केवळ एक सिंगल आली आहे. चांगले क्षेत्ररक्षण परंतु फेकी खराब. फायदा उचललाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 49 धावा फलकावरती आहेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला व बाउंड्री लाईन वरती वेगाने आले आणि चेंडूला अडवण्यामध्ये तितकसे यशस्वी देखील राहिलेत. मॅच मध्ये कमबॅक झाला मुरबी टीमचा आणि चांगलं परफॉर्मन्स होत असताना आरपीजी 11 मुरबी संघाचा आपण पाहत आहोत. धावा वेगाने आल्यात. आता मात्र धावफलक वेगाने पुढे सरकत असताना पाहायला मिळत आहे. 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 ओंकार बाद.
49 धावा धावफलकावरती आहेत, 2 बाद. विकेट प्राप्त केली यज्ञेशने, 21 धावा त्याने खर्च केला. शेवटचा चेंडू या चौथ्या षटकातील. चला नेक्स्ट मॅच आपण इन्व्हाइट करूया दोन्ही टीमचे कॅप्टन. उजव्या एसीच्या बाहेर बॅटची आतली कडा गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक सिंगल. एकेरी धाव येते, अर्धशतक कंप्लीट होत आहे. आरपीजी 11 मुरबी या टीमचं 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 50 धावा धावफलकावरती आहेत. या पण काही विशेष सन्मान या व्यासपीठावरती करतो आहोत. आदरणीय प्रवीणजी भोईर साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते फेमस युट्यूबर श्वेताताई पाटील यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करूयात. आदरणीय प्रवीणजी घासे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करतो आहोत. श्वेताताई पाटील यांचा विशेष सन्मान. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वे सर्वा प्रवीण दादा घासे साहेब, युवा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी उरण पूर्व विभाग, यांच्या शुभ हस्ते आपण श्वेताताई यांचा विशेष सन्मान करतो आहोत. पुढील सन्मान आणखीन एक विशेष अतिथी आपल्यासोबत उपस्थित झालेत. फेमस आणि प्रसिद्ध असे युट्यूबर निलेजी केणी यांचा देखील विशेष सन्मान आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रवीणजी भोईर साहेब यांना विनंती करूयात, निलेजी केणी यांचा विशेष सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावा. विशेष सन्मान आपण करतो आहोत निलेजी केणी साहेब. शेवटच्या षटकाला सुरुवात होईल मैदानाच्या आतमध्ये, जिथे गोलंदाजी मार्क वरती तुषार मोहंती. पहिला बॉल कमी गतीने टाकला, खाली राहिला होता. अपेक्षेनुसार चेंडू आला नाही. सन्मान होत असताना निलेजी केणी साहेब यांचा आपण पाहतो आहोत या व्यासपीठावरती. साहेब, आपली उपस्थिती प्रार्थनीय, वंदनीय. आपण आल्याबद्दल आपलं आम्ही विशेष आभारी असू की या स्पर्धेवरती आपण दाखवलेलं प्रेम, आदरणीय प्रवीण दादांवरती दाखवलेलं प्रेम आपलं आम्ही अशा स्वरूपाचं राहावं यासाठी प्रार्थना करू. यावेळेचा बॉल ऑन साइडला, जितका उंच तितकाच लांब, लांब लचक उत्तुंग हा अँड हँडसम षटकार. मधून आला, आत्मविश्वास दुगिणी झाला असेल या बॅटरचा. तो मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर जणू काय बॅटला त्याच्या धावा चिटकून झाल्यात. काही वर्षापूर्वी एखादा सिनेमा स्टार जर का त्याचा सुवर्ण काळ आला की त्याच्या पाठीमागे त्याचा चाहता वर्ग जसा धावायचा ना, तसा या खेळाडूच्या बॅटच्या पाठीमागे धावा धावतात. सर्वेश ठाकूर रन्स आला त्याच्या बॅटमधून. उजव्या एसीच्या बाहेर रूम बनवलाय, कट केला होता, डीप मध्ये प्रोटेक्शन. रश्मी दिल 4, आणखीन एक दमदार वजनदार शानदार चौकार. येत असताना पाहायला मिळाला मुरबी संघ. आता मात्र यावेळेचा चेंडू कमी गतीने इथे पाहायला मिळाला होता. हर्षोल्लासाचं वातावरण त्यांच्या खेम्यामध्ये दाखल जिथे होत असताना पाहायला मिळालं. आरपीजी 11 मुरबी संघ. सुरुवातीला चिंतेचं वातावरण होतं, रन्स आल्या नव्हत्या. पहिल्या 2 षटकांमध्ये केवळ आपण पाहिलं 3 षटकांमध्ये 28 होत्या, आणि तिथून पुढे 34 षटक त्यांच्यासाठी खूप काही घेऊन आलं. चौथ्या षटकामध्ये रन्स आल्या त्या तब्बल 22. 5वं षटक ही महागडं होतं, कारण 10 धावा अद्याप आल्यात. 60 धावा धावफलकावर. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. व्हेरिएशन या संघाकडे एक ब्रह्मास्त्र राहिलंय. पूर्वीच्या काळी आपण सातत्याने म्हणायचो ना की खुलवा टप्प्याचा बॉल टाकला की एक ब्रह्मास्त्र राहतं, परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये त्या चेंडूवरती मोठे शोक येताना नेहमीच पाहायला मिळाले. यावेळेचा बॉल पुन्हा कमी गतीने येथे हाताळण्यात आला, जो मात्र निर्धाव स्वरूपाचा येतो. पूर्वार्धाचा खेळ संपला. 62 बंडा 63चं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय.
प्रथमतः आपण टॉस कडे वळतो आहात. साई कृपा 11 नेहरू टीमचा कॅप्टन या साला टॉस करण्यासाठी बोनखडे टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. बोनखडे 11 बोनखडे नेहरू टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. बोनखडे 11 बोनखडे टीमचा कॅप्टन या चला टॉस करण्यात येईल. 61 मंडळात 62 लक्ष या आपण विशेष सन्मान करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आणि तथा माजी सभापती आदरणीय प्रवीणदादा पाटील साहेब आज आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात युवा अध्यक्ष प्रवीण गासे चषक 2025 मध्ये एक विशेष सन्मान करतो आहोत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये प्रवीण 11 या नावाने ज्यांनी आपला संघ उतरवला आणि खारघर विभागाचं नाव ज्यांनी नेहमीच रोशन केले आदरणीय प्रवीणदादा पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान आदरणीय नितेशजी भोईर साहेब आणि मुकेश साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतो आहोत. तथा या स्पर्धेचे जनक आदरणीय प्रवीणजी गासे साहेब यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. विशेष सन्मान आदरणीय या स्पर्धेच्या माध्यमातून सुधीजी पाटील साहेब देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत. बीजेपी भारतीय उपाध्यक्ष कामगार मोर्चा कोकण विभाग जय मल्हार फायटर्स अॅग्रोविनचे ओनर देखील ते आहेत आणि ज्यांचा विशेष सन्मान आज आपण करतो आहोत. आदरणीय सुधीजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. आज इथल्या पायरीला गंध आला साहेब, आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. आम्ही आपले आभारी आहोत. आपली उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय. आदरणीय स्मार्ट सिटीचे सर्वे सर्वा श्रीकांतजी भंडारी साहेब आणि रोशनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतो आहोत. श्रीकांतजी भंडारी साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत असताना पाहायला मिळतो आणि तथा रोशनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. तथा या आपण पुढील काही विशेष सन्मान करतो आहोत. सागरजी घासे साहेब देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. तथा प्रवीणजी जोशी साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत. सनीजी भोपी साहेब यांना विनंती करेन की सागरजी घासे साहेब यांचा विशेष सन्मान आपण करावा. बोनखडे 11 बोनखडे टीमच्या कॅप्टनचे मी लक्ष वेधेन. चला टॉस साठी या बोनखडे 11 बोनखडे विशेष सन्मान आपण करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सागरजी घासे साहेब यांचा विशेष सन्मान करण्यात येईल आणि हा सन्मान करण्यासाठी मी लक्ष वेधतो आहे. आदरणीय सनीजी भोपी साहेब यांचे शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतो आहोत. आदरणीय प्रवीणजी जोशी साहेब देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. प्रियजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. आकाशजी घासे साहेब देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत. आकाशजी घासे साहेब देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. प्रवीणजी जोशी साहेब प्रथमतः ज्यांचा विशेष सन्मान करण्यात येईल, तदनंतर आकाशजी घासे साहेब आणि तदनंतर संतोषजी घासे साहेब या मान्यवरांचे विशेष सन्मान आपण करतो आहोत. आणि आदरणीय प्रवीणजी घासे साहेब यांचे बंधू आज या ठिकाणावरती उपस्थित आहेत, ज्यांचे विशेष सन्मान आपण करतो आहोत. बोनखडे 11 बोनखडे टीमचा कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतो. टॉस साठी या चला त्वरित, कारण प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार साई कृपा 11 नेहरू या टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. आकाशजी घासे साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण करतो आहोत. आकाशजी घासे साहेब हे देखील उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. संतोषजी घासे साहेब देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. संतोषजी घासे साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण करणार आहोत. संतोषजी घासे साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण करतो आहोत. बोनखडे 11 बोनखडे टीमचे कॅप्टनचा आम्ही लक्ष वेधतोय. चला कृपया त्वरित या.
आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ओंकार पाटील गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होता. संकेत पाटील गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. संकेतला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. संकेतला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहतोय. फिरकीचा आणखीन एक जादूगार म्हणून त्याच्याकडे पाहिला जात. पूर्वार्धामध्ये एक्सेस आल्यात 62 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलं. 62 रनचं टार्गेट फार चंदन दाखल होत असताना पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण काही क्षणामध्ये करणार आहोत. संकेत गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल. पहिला चेंडू तुषारसाठी अगदी कमी गतीने पाहायला मिळाला होता. फिंगर रोल केली, वळवला, शरीर भेदक मारा पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहिला होता. पहिलाच बॉल स्विच हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. ऍक्शन रिप्ले पहा इथे स्क्रीन वरती आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अगदी यशांच्या जवळून गेला. हा चेंडू इथे डॉट बॉल आलाय. जणू काही नशिबाच्या रथामध्येच बसून मैदानाच्या आतमध्ये तुषार मोहंती दाखल झालाय की काय. पुढचा बॉल यावेळेला देखील बॅटच्या हँडलला लागलाय. सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न, वेगाने रन्स कंप्लीट होतीये. काय धावतात दोन्ही बॅटर. एक एक धाव किती महत्वाची आहे पहा त्यांच्यासाठी. एका एका धावेसाठीची चालू असणारी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक धाव धावफलकावरती आहे. स्कोर कार्ड वरती आपण एक धाव पाहत आहोत. आणि जिथे ओंकारची गोलंदाजी ही जमेची बाब राहील ती अर्थातच RPG 11 मुरबी टीम साठी कशा दर्जाचा कामकाज होतो किंवा यापुढे या संघासाठी किती महत्वाची राहते ही मॅच हे सांगणार आहे एक क्षणचित्र. उजव्या अशीच्या बाहेर पुन्हा एकदा बॅटच्या हँडल डबल लागला. बॉल काय वळण घेतलेत पहा ना. वर असलेला बॉल वळवणं ही बाब सोपी नाहीये. जितके चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. ऍक्शन रिप्ले पहा. ज्या गतीने चेंडू हाताळतोय, गती ही चांगली आहे, टप्पाही चांगला आहे, परंतु वळण जे काय प्राप्त केलंय, गर्रकन गिरकी घेणाऱ्या चेंडू फलंदाजाची फिरकी घेत आहेत आणि चारही मुंढ्या चित केलं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ओंकारने चांगल्या टप्प्यावरती त्याने गोलंदाजी केली आहे. 3 मध्ये एक धाव खर्च केली आहे. पुढचा बॉल यावेळेला बॅटची लिडिंग आहे. स्लिप तैनात करण्यात आली आहे. सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न इथे नशिबाने पुन्हा एकदा साथ दिली आहे. दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना मला तर असं वाटू लागलंय की नशिबाची गोळीच खाऊन ते मैदानाच्या आतमध्ये आल्यात. धाबा इथे कंप्लीट करण्यात आल्या. ते एकंदरीत 2 संघाची धावसंख्या 2 आहे, परंतु प्रत्येक चेंडू काही ना काहीतरी वेगळा प्रश्न विचारतोय आणि प्रश्नांचे भडीमार जणू काय केलाय आणि प्रश्नांचे काहूर माजवणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाले. रणनीतीबद्ध कामकाज संकेत पाटीलच्या माध्यमातून फिरकीचा जादूगार मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. थया थया नाचवल्या त्याने प्रतिस्पर्ध्याला. यावेळेला आडवा बाटणं ऑन साइडला रन्स मिळतील या बॉल वरती. त्या अर्थात संपूर्ण 6 या फटक्यामध्ये होतो. वजन धावा मिळाला अर्धा डझन षटकार. फोडली आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. फ्रंट लेग पुढे आणला. आडवा बॅटने बॉलच्या पिच पर्यंत पोहोचले आणि चेंडूला जणू काय फेकून दिलाय. संघाची धावसंख्या 8. 8 ऑन दी बोर्ड. तुषार मोहंती चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. सुशांतजी पाटील साहेब भारतीय जनता पार्टी उरण तालुक्याचे खजिनदार ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. अलंकारजी परदेशी साहेब यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. उजव्या अशीच्या बाहेर फटका बसला, कवसला.
क्षेत्ररक्षक जज करतोय, प्रयत्न चांगले होते, रन्स मिळतील दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. झेल निसटला, प्रयत्न चांगले होते, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विघ्नेश पाटीलला आपण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने વધારે, स्कोर कार्ड मध्ये धावा आहेत त्या अर्थात 10. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बिनगडी बाद बॅटिंग करत असताना आराध्य 11 गोठिली या टीमची धावसंख्या धावफलकावरती होती 10 बिनगडी बाद. पाटील साहेब यांचे शुभाशय आपण टॉस करूया. एक विशेष बाब आज ही पाहायला मिळते ना, 2 प्रवीण दादा आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. प्रवीण दादांच्या स्पर्धेमध्ये प्रवीण दादा उपस्थित झाले. यावेळेचा बॉल फटका फसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फ्री होम डिलिव्हरी, फलंदाज बाद. करण्याचा चेंडू हाताला, विघ्नेश पाटीलने उजव्या एसीचा बाहेर टाकला, लोअर पुलटोत होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती काहीतरी आविर्भाव वेगळा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तो अर्थात स्वराज मात्रेच्या माध्यमातून, आणि तो स्वस्तात बाद झाला. ही बाब पथ्यावरती पडेल, स्वराजचं बाद होणं, मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल इथे पाहायला मिळाला आणि विघ्नेशला यश मिळालंय. सोबती रे तू तुझ्याच अन तुला तुझीच साथ शोधून तुझी तू वाट चाल ऐकला. एकट्याला चालायचंय त्याला मैदानाच्या आतमध्ये, कारण विकेट प्राप्त करावा लागते. संघाची साथ त्याला सोडायची नाहीये, विकेट मिळवली आहे त्याने, आणि ज्या वेळेला गोलंदाजाला जी काही खुराक विकेटच्या स्वरूपामध्ये हवी असते ना, ती ज्या वेळेला त्याला प्राप्त होते तो अधिकचा घातक बनतो. इथे त्याला यश प्राप्त झालंय. संघाची धावसंख्या 10, एक फलंदाज बाद, गोलंदाजी मार्क मध्ये विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रमोद साठीचा हा बॉल ऑन साइडला केला, खोदून काढला, डीप मध्ये खेळला होता, सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्तीचं काय नाहीये. प्रमोद चौधरी नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी येत असताना ते पाहायला मिळत आहेत. रन्स अपेक्षित होत्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा, पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होता. एक नेल्सन आकडा स्कोर कार्ड वरती आहे, आणि ज्या वेळेला नेल्सन आकडा स्कोर कार्ड वरती येतो ना, त्या वेळेला अनेक वेळेला काहीतरी अघटित असं घडत असताना पाहायला मिळतं. परंतु इथून पुढे काय, गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा विघ्नेश, ओरडे विकेटने खोला टाकला, वेगवान भन्नाट वेग इथे पाहायला मिळाला. फलंदाज केवळ अवाक होऊन पाहत राहिला, चेंडू आला कधी गेला कधी हे त्याला कळलंच नाही. इतका भन्नाट वेग या चेंडू मध्ये पाहायला मिळतो आहे. उजव्या एसीच्या बाहेर सातत्याने गोलंदाजी होते. हल्लीच्या खेळाडूंनी, हल्लीच्या गोलंदाजांनी हे चेंडू टाकण्याकडे जास्तीचा कल पाहायला मिळतो. वाईट यॉर्कर कसे टाकता येते याकडे कल नेहमीच राहिलाय. डॉट बॉल आला, विघ्नेश पुढचा बॉल, यावेळेचा बॉल फ्रंट लेग पुढे आणला, गॅप मध्ये केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धाव मिळतील 4, हा आलाय चौकार. सुईमधून धागा अलगट काढावा त्या रीतीने गॅप मध्ये खेळलेला हा शो किती पाहायला मिळाला होता.
पुढचा बॉल हा फ्रॅकर उसळी घेणारा विथ बाउन्स टेक ऑफ होतो. रायझिंग डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. एक स्नॉटर होता फलंदाजासाठी तुषार. 7 चेंडू 13 धावसंख्येवरती 2 नॉट आउट खेळतोय. ऍक्शन रिप्ले पहा. रिदम चांगला आहे विघ्नेशचा. फॉलो थ्रू त्याहूनही अधिक चांगला ऍक्शन त्याचे चांगल्या दर्जाचे पाहायला मिळते. काय बॉल टाकला होता. मुंबईच्या नवी मुंबईच्या विमानतळावरून एखादा एरोप्लेन टेक ऑफ घ्यावा त्या रीतीने टेक ऑफ घेतलं. या बॉलने हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. पहिल्या षटकामध्ये 10 दुसऱ्या षटकामध्ये आला केवळ 5 फलंदाज बाद झालेत. 1-2 षटकांचा खेळ संपला. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष राहील आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी या 62चा पाठलाग करत असताना आवश्यकता आहे ती या सामन्यामध्ये तब्बल 47 धावसंख्येची. येणारे 18 बॉल 47 ची गरज. 15 बनल्यात. 1 फलंदाज बाद. आदरणीय प्रवीणजी पाटील साहेबांना विनंती करूयात. नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. साई कृपा 11 नेहरू त्याचा अगेन्स्ट बोनखुडे 11 बोनखुडे. या दोन संघांदरम्यानची लढत आणि जिचा करण्यात येतो टॉस होत असताना आपण पाहत आहोत. एका बाजूला साई कृपा 11 नेहरू आणि त्याचा अगेन्स्ट बोनखुडे 11 बोनखुडे. आदरणीय प्रवीण दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. नाणेफेकीचा कौल झाला. टॉस इथे जिंकला तो अर्थातच बोनखुडे 11 बोनखुडे या टीमने आणि निर्णय घेतला या मॅच मध्ये. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा टॉस जिंकला तो बोनखुडे 11 बोनखुडे या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय ते साई कृपा 11 नेहरू या टीमला. 18 चेंडू आणि 47 ची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये या मुरबी टीमचा RPG 11 मुरबी टीमचं क्षेपणास्त्र इथे बाहेर काढलं. गोलंदाजी मार्क मधील संकेत. यावेळेचा बॉल आडव्या बाटने ऑन साइडला फेकून दिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आतमध्ये षटकार आला प्रमोद चौधरीच्या बॅटमधून. 17 बॉल आणि 41 ची आवश्यकता. 17 चेंडू आणि 41 धावा. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅकफुटला आले. जागा बनवली. इनसाइड आउट खेळत ऑन साइडला लॉंग लेगला रन्स मिळतील त्याच्यावर. आणखीन एक चौकार. प्रमोद चौधरीने हे केलेले स्ट्रोक आणि त्याने दाखवून दिलाय मैदानाच्या आतमध्ये अजूनही आम्ही उभे आहोत आणि त्याच निर्भीड अंधारामध्ये बॅटिंग करतो आहोत. रन्स गोळा होता. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू वरती घेईल. एक सिंगल आली आहे. ही बाब येथे जमेची राहू शकते. संकेत पाटील साठी सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट झाली. नवीन बॅटर स्ट्राईक नंबरती असेल आणि या गोष्टी सातत्याने होत असताना पाहायला मिळतात. सिंगल दिली जाते. जाणीवपूर्वक खर्च केले जाणारी सिंगल होती की काय स्ट्राईक रोटेट होण्यासाठी. कारण नवीन बॅटर अर्थात तुषार मोहन ती स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. रन्स आहेत ते येणारे 15 चेंडू आणि सतत जिथे आवश्यकता असेल ती या मॅच मध्ये 36 धावसंख्येची. येणारे 15 बॉल आणि 36 ची आवश्यकता. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन इथे जोखीम बरी होती. धाव कंप्लीट झाली. एका डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. DRS कॉल इथे करण्यात आलाय. मैदानाच्या आतमध्ये येणारे या बॉल वरती घडलं तर घडलंय काय. कदाचित यदा कदाचित फलंदाज इथे बाद झाला
तर ही बाब पथ्यावरती पडू शकते ती आरपीजी 11 मुरबी संघाच्या आणि संघाला हव्याशा वाटणाऱ्या यशाची चव चाकता येईल त्यासाठी इथे आवश्यक होत्या या धावा रोखणं प्रयत्नशील चांगला होता क्षेत्ररक्षक डीप मधून चांगला थ्रो पाहायला मिळाला अडचणी बाळल्यात नॉन स्ट्रायकर एंड बॅटरच्या प्रमोद चौधरीच्या जो एकंदरीत 4 बॉल मध्ये 12 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आला विविध कॅमेरा अँगलने इथे शहानिशा होते की खेळाडू आउट की नॉट आउट त्याची चर्चा इथे निश्चित होत असताना पाहायला मिळेल कारण अडचणी इथे वाढत असताना पाहायला मिळाल्या होत्या परंतु काय वेगाने धावला होता नॉन स्ट्राईक एंडकडे प्रमोद चौधरीला आपण पाहिला होता थ्रो एक्झॅक्टली ऑन दी स्टंप पाहायला मिळाला परंतु इथून अजूनही या गोष्टीची शहानिशा करण्यात येते कारण कोणत्याही संघावरती तितकासा अन्याय व्हायला नको नंदकुमार पाटील सर यांना आपण पाहतो आहोत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये फलंदाज बाद ओयूटी रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक संघाला लागलाय तो एकंदरीत दुसरा निर्णय अजूनही पेंडिंग आहे डिसिजन पेंडिंग आपण त्याची शहानिशा आपण करूयात पंचांचा सॉफ्ट सिग्नल काय येतोय आणि तदनंतर इथला डिसिजन काय दिला जातोय नंदकुमार पाटील सरांच्या माध्यमातून याची शहानिशा इथे निश्चित होईल विविध कॅमेरा अँगलने आपण या गोष्टीची शहानिशा करतो आहोत कोणत्या संघावरती अन्याय नको याकरिता आपण या गोष्टीची चाचपणी करतो आहोत आपण एक मानाची स्पर्धा पाहतो या उरण पूर्व विभागात चला विविध कॅमेऱ्यांमध्ये आपण याची शहानिशा केल्यानंतर त्याची पूर्तता होत नाहीये आणि ग्राउंड पंचांचा 2 निर्णय असेल तोच ग्राह्य धरला जाईल अर्थात रन्स कंप्लीट आहे
प्रत्येक कॅमेरा अँगलने इथे पाहिलं गेलं, शहानिशा करण्यात आली नंदकुमार पाटील सरांच्या माध्यमातून, परंतु कुठेही पडताळणीमध्ये हे जाणवलं नाही किंवा हे दिसून आलं नाही की योग्यरित्या की फलंदाज बाद आहे. याकरिता हा निर्णय घेण्यात आला की ग्राउंड पंचांच्या माध्यमातून तो निर्णय ग्राह्य धरला जातो. फलकावरती येणारे आता पुढील 14 बॉलचा खेळ शेष आहे आणि 14 चेंडूमध्ये 34ची आवश्यकता. सामना काही काळ थांबला होता, यापुढे काय घडणार ही बाब महत्वाची आहे. ज्या ज्या वेळेला सामने थांबतात त्या वेळेला अनेक उलटफेर क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती घडताना पाहायला मिळतात. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि लेजंड पंच अर्थात जीवनजी गावणसर यांना आपण पाहत आहोत. वाघेलीवाडा गावासाठी गेले अनेक वर्ष सातत्याने त्यांनी चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. चला, क्षेत्ररक्षण सजून घ्या. आयोजकांचे आलेली सूचनांचं पालन आपण करा. चला, याच दरम्यान आपण पाहतोय शेखरजी भोई यांचं शुभ आगमन पाहायला मिळतोय. त्यानंतर ब्रेक झाला, तोपर्यंत आपण सन्मानाकडे बोलूया. याच दरम्यान आपण मंचावर उपस्थित पाहतोय सुशांतजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. सुशांतजी पाटील साहेब, आपण सन्मान स्वीकारायचा. मी नितीशजी भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टी पूर्व विभागातील एक मोठं नेतृत्व आणि नुकताच आपण जी स्पर्धा पाहिली चिरनेरच्या मैदानावरती, त्या स्पर्धेचे मुख्य सूत्रधार आदरणीय सुशांतजी पाटील साहेब यांचा सन्मान होताना पाहायला मिळतोय. तदनंतर आपण पाहतोय त्याच अगोदर आपण रायगड जिल्ह्यातील प्रामुख्याने मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा म्हणून आपण पाहिली अशी तिरंगा चषकाचे मुख्य आयोजक आदरणीय अलंकारजी परदेशी साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन सन्माननीय विनायकजी मडवी की आपल्या शुभ हस्ते आदरणीय अलंकारजी परदेशी यांना सन्मानित करायचं आहे. करता अण्णा म्हणून खास करून त्यांची ओळख आहे चिरनेर मध्ये. बुलंद आवाज, एक हाती निर्णय आणि भरपूर सारी क्षमता असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. असं अलंकारजी परदेशी साहेब यांचा सन्मान होताना पाहायला मिळतोय. तदनंतर मॅच चालू करायची आहे. पंचांशी कुठल्याही प्रकारचे आर्ग्युमेंट्स करायचे नाहीये. ओंकारजी, चौदा चेंडू आणि विजयासाठी 34ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला. आणखीन एक धाव, आणखीन एक चेंडू जो मात्र निर्धाव स्वरूपाचा येतोय. 13 बॉल आणि 34ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहतो आहोत आपण. पुढचा बॉल घेऊन ओंकार संकेतला आपण पाहतो. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल इथे मिळेल. सामन्यामध्ये शिरकाव झाला. येणारे आता चेंडू शेष राहिले ते 12 बॉल मध्ये विजयासाठी 33ची आवश्यकता. संकेतने सामन्यामध्ये घेऊन आला. शेवटचे काही चेंडू त्याने महत्वपूर्ण क्षणाला इथे हाताळले आणि मागील 4 बॉल मध्ये केवळ 4 धाबा खर्च करत असताना संघाला मॅच मध्ये घेऊन आला. 12 चेंडू 33ची आवश्यकता. या घेऊया छोटासा ब्रेक, डीजे कडे जाऊयात एक मधूर
खरी कसोटी मागे वळून पाहू नका, येईल ताराब्या कोणी वाट कोणाशी पाहू नका, हे जग जिंकायचंय सारं, जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. या टोनच्या आधारावरती जाऊया मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल राहिले ते शेष 12 बॉल मध्ये 33ची आवश्यकता. पहिला सामना अगदी चुरशीचा बनतोय की काय? शेवटची रजनी आणि अंतिम रजनीतील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, ज्यामध्ये आणखीन एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होत असताना प्रतीक पाटीलला आपण पाहत आहोत. संकेतने चांगली गोलंदाजी केली, विघ्नेशने त्याहूनही अधिक चांगला खेळ दाखवत असताना पाहायला मिळाला. विघ्नेशने 1 षटक 5 धावा आणि 1 विकेट प्राप्त केलेली पाहायला मिळाली होती, परंतु महागडा राहिला तो अर्थात संकेत. पुढचा बॉल यावेळेला वेगवान शरीर भेदक मारा पाहायला मिळतो आहे. ऑन साइडला टर्न केलं, स्वतःला ऍडजस्ट केला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. लेग बाईच्या स्वरूपामधून एक सिंगल आली आहे. एक वेगवान चेंडू इथे बॅटला ब्रश झाल्यानंतर शरीरावरती आढळलाय, एक सिंगल आली आहे. अर्थात एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती अर्थात 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद. 11 चेंडू आणि 32ची आवश्यकता. 11 चेंडू आणि 32 धावा. काय घडेल या सामन्यामध्ये? अगदी चित्त थरारक लढत आपण अनुभवतो आहोत. मैदानाच्या आतमध्ये अजूनही तुषार मोहंती आणि प्रमोद चौधरी यांना आपण पाहतोय. प्रमोद चौधरी हा तोच बॅटर आहे ज्याने 1 षटकार 1 चौका ठोकलेला आहे. यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर. व्हॉट अ स्ट्रोक, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार सचिन जर यॉर्कर आला तर काय करायचं? त्यावेळेला तो म्हणतो की डावा पाय बाजूला घेऊन सीधा घुमाने का. तसंच काहीतरी केलं. मला तर विनायक माळीची ती व्हिडिओ आठवली. तो म्हणतो पप्या इकडे फोटो काढ आणि कॅप्शन मध्ये लिहू मॅटर क्लोज. यावेळेचा बॉल खुला टाकला, बॅटची आतली काढा, सिंगल मिळते. प्रमोद चौधरी चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. संघाची धावसंख्या वेगाने पुढे स्कोर कार्ड वरती आहेत त्या अर्थात 37. येणारे चेंडू शेष राहिलेत 9 चेंडू आणि 25ची आवश्यकता. पुढचे 3 बॉल महत्वाचे आहेत गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून आणि पुढचे 3 बॉल बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दृष्टिकोनातूनही तितकेसे महत्वाचे आहेत. प्रत्येकाला धावा हव्यात, प्रत्येकाला धाव करायची आहे, जद्दोजहद. यावेळेचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर जो दिशाहीन राहतोय. एक्स्ट्रा रन आली आहे, कहाणी में ट्विस्ट. आणखीन एक एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 24ची आवश्यकता. सामन्यामध्ये घडते तर घडते काय, कधी इकडे कधी तिकडे, कधी मुरबीला, कधी गोटिवलीला, कधी निमू मुंबईत, तर कधी अगदी खारघर विभागामध्ये, कधी पनवेल मध्ये, तर कधी घणसोली विभागामध्ये. 9 बॉल 24ची आवश्यकता. यावेळेचा बॉल प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, लांब 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 लांब, सर्वाधिक लांब, षटकार. शुभ आगमन पाहायला मिळतोय. मी प्रथमतः या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. युवा अध्यक्ष प्रवीण गासे चषक मध्ये 2025 या 4थ्या पर्वामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आदरणीय विशालजी पाडेकर आणि त्यांच्या समवेत योगेश दादा साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन पाहायला मिळतोय आणि त्यांच्या समवेत भारत दादा यांचं सुद्धा आगमन पाहायला मिळतोय. आणि याच दरम्यान सन्माननीय अतुलजी मडवी, गावदेवी गावठाण म्हणून आपण जे कानावरती जो नाव पडतो ना, त्या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय अतुलजी मडवी यांना विनंती केली जाते. त्यांच्या समेत मयूरजी मडवी आणि खास करून प्रफुल्ल पाटील आणि प्रवीणजी गासे यांची निकटवर्ती विराजजी मडवी यांनी निश्चितच येण्याची कृपा करायची आहे. सामन्याने रंग भरले. पुढचा भाव यावेळेला हेलिकॉप्टर केला ऑन साइडला, वॅकन्सी एरिया, रन्स मिळतील 4. आला खणखणीत चौकार.
काशीनाथ गंगाधर पंडित यांना सुद्धा विनंती केली जाते. माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच सचिनजी पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते आदरणीय परेश नरेश पाटील, आरएनजे फिटनेस क्लब, आरएनजे केबल नेटवर्क, आरएनजे वायफाय या संपूर्ण आणि या स्पर्धेतील एका टीमचे पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख. एक्स ओ टू कॉम्बॉक्स. 7 बॉल आणि 14 ची आवश्यकता होती. हा चेंडू सटीक लेंथ आणि लाईन वरती पाहायला मिळाला. येणारे 6 बॉल आणि 14 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. 6 चेंडू आणि 14 धावा. 6 चेंडू आणि 14 ची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आरपीजी 11 मुरबी टीमने जिथे टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये उतरले. 61 बनवला. 62 टार्गेट आराध्य 11 गोटिवली या टीमच्या अगेन्स्ट ठेवलं होतं आणि जिथे उत्तरार्धामध्ये येणारे चेंडू राहिले ते 6 बॉल मध्ये 14 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 14 धावा. या दरम्यान आपण साय्यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळते. खास करून विराजजी मडवी साहेबांचं आगमन झालंय. एकेकाली नामवंत समालोचक आणि त्यानंतर आताच्या घडीला सध्या उद्योजक म्हणून ज्यांची गणती केली जाते असे विराजजी मडवी यांचं सुद्धा आगमन पाहायला मिळतोय. त्यांच्या समवेत तेजस मडवी दादांचं सुद्धा शुभागमन पाहायला मिळतोय. मी प्रथमतः त्यांचंही स्वागत करतोय. युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक 2025 मध्ये स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मॅच रंगात आहे. पुन्हा एकदा आपण ऐकूया जयजी भोसले सरांचा आवाज. ओ टू कॉम्बॉक्स. 6 बॉल आणि 14 ची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. शेवटच्या षटकामध्ये समीर ठाकूर गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय. 6 बॉल 14 ची आवश्यकता. प्रमोद चौधरी ऑन स्ट्राइक जो बॅटिंग करतोय. नीडर अंदाजामध्ये आणि संघासाठी तो तारणहार राहिलाय. धाबा त्याने गोळा केल्यात. मोक्याच्या क्षणी उसळण्या आणि कोसळण्या त्याच्या रक्तामध्ये आहे. यावेळेचा बॉल कोलामध्ये टाकला. क्षेत्ररक्षक आहे. इथे पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळाली आहे. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये एक धाव महत्वाची आरपीजी 11 मुरबी टीम साठी आणि एक धाव तितकीशी महत्वाची गोठिवली संघासाठी. रन्स आली ती एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या एकेरीने वधारेल. स्कोर कार्ड वरती धावा त्या अर्थात एकंदरीत आपण पाहतोय 49 धावा धावफलकावरती येणारे 5 चेंडू आणि 13 ची गरज. 5 चेंडू आणि 13 धावा. 5 चेंडू आणि 13 ची आवश्यकता राहिली आहे. संघाची धावसंख्या 49 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. विजयासाठी 5 चेंडू आणि 13 धावा. आता तूच काहीतरी कर भावा असे मुरबीकर म्हणत असतील. खुला टाकलेला बॉल ग्राउंड खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळतीये. एकही बॉल तितकासा चांगला गॅदर करता आलेला नाहीये क्षेत्ररक्षकाला. कारण सातत्याने आपण पाहिलं तर मिसफिल्डिंग झाली आहे. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये धाबा येत असताना पाहायला मिळाला. आणि याचंच कारण की काय संघात जिथे प्रतिस्पर्धी संघ सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 50 बनलात. एक फलंदाज बाद. 4 चेंडू आणि 12 ची गरज. 4 चेंडू आणि 12 धावा. मॅच बनवू शकते. एखादा चांगला चेंडू एखादी विकेट या मॅचला कलाटणी देऊ शकते. परंतु एखादा मोठा फटका मॅच संपून जाईल. हा बॉल उजव्या गेस्टीच्या बाहेर पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन. अभी तो पूरा आसमान बाकी है. येणारे चेंडू शेष राहिले ते 3 चेंडू आणि 12 ची आवश्यकता. 3 चेंडू आणि 12 धावा. जिथे समीकरण वारंवार क्षणाक्षणाला बदलल्यात. सामन्यामध्ये जी काही कलाटणी येत असताना पाहायला मिळाली आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना ज्यावेळेला संकट येतात अडचणी येतात तेव्हा स्वतःच्या भूमिकेला न्याय द्या. कोणती तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे ना तो बेस्ट रोल एका कठीण रोल एका बेस्ट ऍक्टरलाच देतो. आज तुम्ही एक कठीण रोल निभावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उभे राहिलेला आहात आणि एक तुम्ही बेस्ट ऍक्टर आहात. यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. येणारे चेंडू शेष राहिले 3 बॉल आणि 12 ची गरज. 3 चेंडू 12 धावा. आडवा बॅटने वॉड शोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणि 6 धावा. प्रमोद आणि प्रमोद का बॅटिंग केले या बहादराने.
मैदानाच्या आतमध्ये तो आला आणि येता क्षणी संघासाठी धावा घेऊन आला पाहायला मिळाला आणि सातत्याने त्याची बॅट चांगल्या दर्जाची बोलत असताना पाहायला मिळते. येणारे चेंडू शेष राहिले ते अर्थात 2 बॉल आणि 6ची आवश्यकता सामन्यामध्ये पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 6 धावा. सामना होता कुठे आला कुठे. क्रिकेटची एक चित्तथरारक लढत आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतो आहोत. चित्तथरारक लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उत्कंठावर्धक हा सामना एक नेल बायटिंग फिनिश कडे आपण बघतो आहोत. मुरवीकर म्हणत असेल की विकेट हव्यात, डॉट बॉल हव्यात, परंतु अधिक त्याच वेळेला गोटिवलीकर म्हणत असेल की आम्हाला धावा हव्यात. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 6ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 6ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. घडेल तर घडेल का. पुढच्या 2 बॉलवरती क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल वारंवार होत असताना पाहायला मिळाल्या. प्रमोदची बॅटिंग ही बहारदार रुबाबदार या स्वरूपाची राहिली. मैदानाच्या आतमध्ये तो आत्मविश्वासाने खेळला, एकट्याने लढला प्रतिस्पर्ध्याला. धाबा त्याने गोळा करत असताना आपण पाहायला मिळालंय. संघाची धावसंख्या येणारे चेंडू राहिलेत ते आता शेष 6. 2 बॉलमध्ये 6ची आवश्यकता. दोन चेंडू आणि 6ची गरज. 2 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाजी मार्क मध्ये पुढचा बॉल घेऊन समीर ठाकूर. त्याच्या अगेन्स्ट षटकार आला. सामना थांबलाय. काय घडणार पुढच्या बॉलवरती. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होत आहे. समोरच्या बाजूला एक गाडी आहे आणि त्या वाहनाची लाईट्स आपल्याला रिफ्लेक्ट होते. आणि उरण तालुका म्हटलं तर काही वेळेला लाईट काहीतरी वेगळी असू शकते, कारण तिथे गर्दी आपण पाहत. दोन चेंडू आणि 6ची गरज. पहाट गरम आहे बॅटरची, तरीही सामना थांबलाय. 2 चेंडू आणि 6ची आवश्यकता. पुढचा बॉल घेऊन समीर पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने बॅटची आउटसाइड घेतली होती. क्षेत्ररक्षक आहे. मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट. 1 बॉल 6ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 6 धावा. स्ट्राइक एंड वरती बॅटर अर्थात पाहायला मिळतोय प्रमोद चौधरी, ज्याने चांगली बॅटिंग केली अद्याप, ज्याच्या बॅटमधून रन्स येत असताना पाहायला मिळाल्यात. परंतु हा सामना चुरशीचा बनलाय. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेव म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. पहिलीच मॅच अशी बनेल असं वाटलंच नव्हतं. पहिला सामना उशिराने चालू झाला जरूर, परंतु तदनंतर शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाईल असं वाटलंच नव्हतं. डोईजड झाली ही मॅच, कारण सुरुवातीला आपण पाहिलं ना, ज्या रीतीचा धावा बनवला गेला, एकंदरीत ही संभावना निर्माण झाली होती की प्रतिस्पर्धी संघ मुरबी टीम या मॅच मध्ये शिरकाव करते. परंतु तदनंतर या मॅच मध्ये कमबॅक झाला. प्रमोद चौधरीची बॅट बोलली, त्याला चांगली साथ देत असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार मोहंतीला आपण पाहायला मिळालं. 2 सामने जिंकलेत गोटिवली टीमने. अद्याप 3 मध्ये बरोबरी करण्याची भूमिका इथे असेल. चौथा सामना आहे या 2 संघांच्या दरम्यानचा. 1 सामना जिंकला मुरबीने, 2 सामने गोटिवलीने जिंकलेत. या सामन्यामध्ये काय 1 चेंडू 6ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 6 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. जो इथे 1 षटकार लगावला तर या सामन्यामध्ये गोटिवली टीम जिंकेल. आराध्य 11 गोटिवली संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 1 बॉल 6ची गरज. 1 चेंडू 6 धावा. फटका तर आला. मॅच फिनिश. सामना संपवला. ठोकला षटकार. खास करून ज्यांचा मोठा हात आहे असे आदरणीय यशवंत दादा घासे यांचं शुभ आगमन पाहायला मिळतोय.
या स्पर्धेच्या सुरुवातीलाच पहिल्या दिवशी ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिलात आणि या स्पर्धेचा वितरण सोहळा याची देही याची डोला ज्यांच्या शुभ हस्ते केला जाईल ते आदरणीय यशवंतदादा घासे यांचं शुभ आगमन पाहायला मिळतोय. तसेच सन्माननीय रमेश शिवराम भोईर यांचं सुद्धा आगमन पाहायला मिळतोय.